नमस्कार, MN न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. लोणावळा नगर परिषदेचे मुख्य लिपिक श्री मच्छिंद्र घोडके, उद्यान विभागाचे श्री संतोष गायकवाड तसेच 2 स्वच्छता कर्मचारी अशा 4 जणांचा सेवापूर्ती निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी उपनगराध्यक्ष देविदास कडू, माजी शिवसेना जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र खराडे, कर संकलन अधिकारी मनोज पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मनोज पाटील यांचे मार्गदर्शन आणि धडाकेबाज भाषण यामुळे कर्मचारी अधिकारी भारावून गेले. फक्त चौकटीत काम न करता त्या व्यतिरिक्त कामं केली तरच जीवनात प्रगती करता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटला. पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. 10 वर्षापासून तो 50व्या वर्षीपासून रिटायरच्याच मानसिकतेमध्ये कामच करत नाही. अशी बाब कुठलीही असता कामा नाही. आपली कंपॅरिझन आजूबाजूच्या पालिकेशी तरी करा, आजूबाजूच्या एम्प्लॉईशी तरी करा, आजूबाजूच्या विभागाशी करा. आपली कंपॅरिझन महसूलशी करा. आपला साधा तलाठी घ्या, तलाठी आणि आपला लिपिक सिमिलर आहेत, दोघंही सेम पदावर आहेत थोडक्यात. पण आपल्या लिपिक आणि तलाठीमध्ये किती फरक. तलाठी बघा साहेबासारखा वागतो आणि आपला कर्मचारी खबऱ्यासारखा वागतो. खबरी होणं बंद करणे आवश्यक आहे. स्वतःचा प्रोग्रेस, कुटुंबाचा प्रोग्रेस करा, वाचन वाढवा, GR वाचा, जिल्हा समजून घ्या, तालुका समजून घ्या, राज्य समजून घ्या. नाहीतर मी स्थानिक आहे चांगली गोष्ट आहे, पण स्थानिक म्हणजे आपल्या परिस्थिती सुधारण्यासाठी काय करणार आहे. केवळ आपल्याकडे वारंवार पाणी साचतंय, बरोबर आहे. आपले फक्त काम करायचं म्हणून करायचं. BVG आहे म्हणून आपले सफाई कामगार बिलकुल निवांत आहेत असं काम म्हणजे करता कामा नाही. BVGला कॉन्ट्रॅक्ट दिले, दिवसभर कॉन्ट्रॅक्टच्या लोकांना नाव ठेवत बसणार. BVG मध्ये काम करणारे लोक पण लोणावळ्यातले आहेत ना. मी BVGची बाजू घेत नाही, सांगतोय की आपण प्रत्येक गोष्ट सगळं दुसऱ्यावर सोडून दिलेली आहे. प्रशासन कॅडरच्या लोकांवर टाकलेलं आहे, साफसफाई BVGच्या लोकांवर टाकलेलं आहे आणि उरलं सुरलं तर मुख्याधिकारी यांच्या डोक्यावर आपण हे अपयश बांधतो. मला जास्त बोलायला जायचं नाही, पण मला सांगायचं हे आहे की तुम्ही स्वतः कर्मचारी म्हणून सर्व तुम्ही बदल करा. पहिले हुशार कर्मचारी व्हायला पाहिजे. तो कर्मचारी हुशार असावा, तो वाचनीय असावा, तो दुसऱ्यांना ज्ञान देणारा असावा, लपवणारा नसावा. आणि जे ते कसं आहे, सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं बघा, आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये कसं आहे की जो पहिल्या ट्रेनमध्ये बसलाय त्याची एकच इच्छा आहे की दुसऱ्याला ट्रेन भेटली नाही पाहिजे. आपण आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणे आवश्यक आहे. सगळं आपल्या टॉप टू बॉटम स्किल्स डेव्हलप करा. आपल्याकडे स्किल डेव्हलप कर्मचारी खूप कमी आहेत. जेही सफाई कामगार आपण अपग्रेड करून त्यांना प्रभारी लिपिक केलेलं आहे, त्यांच्याकडे भविष्य आहे लोणावळ्याचं. त्यांनी स्वतःला अपग्रेड करा, शिक्षण घ्या, पुढचं ग्रॅज्युएट व्हा, पोस्ट ग्रॅज्युएट व्हा. केवळ तुम्ही छोट्याच यशाने हुरळून जाऊ नका. बाहेरून येणाऱ्या म्हणजे ज्याही नॉलेजेबल थिंग्स आहेत, गोष्टी आहेत, तुम्ही कम्पेअर करा. नगरपालिका बघून आहे कधी तळेगाव. नगराध्यक्ष आगे साहेब, प्रशासन अधिकारी आणि तसेच वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि बंधू बहिणी, आपण आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद. यानंतर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सन्माननीय देवदाजी कडू साहेब आपण आपलं मनोगत व्यक्त करावं अशी आपणास विनंती करतो. संध्या शिंगाडे मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतात. माझ्या लोणावळा नगरीच्या नगर परिषदेच्या 4 कर्मचारी आज सेवानिवृत्त होतात. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व माझे लोणावळा नागरिक, कर्मचारी तसेच सर्व पत्रकार, माझे मार्गदर्शक मच्छिंद्र खराडे उपस्थित आहात. आता नगरपालिकेचा कणा म्हटलं तर पूर्ण कर्मचारी येतो. त्यांच्यामुळंच ही लोणावळ्याची भिस्त उभी असते. स्वच्छता असेल, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कामं केली जातात. आज हे 4 कर्मचारी निवृत्त होत आहेत. खरं आता मी माझ्या नगरपालिकेसाठी दुःखाचीच गोष्ट म्हटली पाहिजे की कुठतरी एक खड्डा पडतोय, तो भरून निघणं अवघड आहे. तसेच माझे लिपिक म्हणून मच्छिंद्रभाऊ घोडके हे 35 वर्षापूर्वी म्हणजे त्यांनी 35 वर्षे सेवा केली लोणावळा नगरपालिकेमध्ये.
त्यांनी 7 वर्ष पाणी पुरवठा, कर विभाग 9 वर्ष, लाईट विभाग 1 वर्ष आणि आस्थापनामध्ये निवृत्त झाले. खूप मोठा काळ त्यांनी नगरपालिकेत हे सेवा काम केले त्यांनी. खरंच आज ते जात असताना त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वाईट वाटत असेल की त्यांचा स्वभाव इतका सुंदर, प्रेमळ, समजून घेणारा. आजपर्यंत मी नगरपालिकेमध्ये 13-14 वर्षाला आहे, पण मला अजून कधी जाणवलं नाही की यांची कुठली कंप्लेंट आली, कधी त्रास आहे. ते फक्त प्रामाणिक राहिले ते त्यांच्या कामाशी. खूप चांगलं काम केलं. आज जर अशी निष्ठावंत लोक निवृत्त झाली, त्याचं दुःख त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांना पण आहे आणि आम्ही काम करून घेणाऱ्या लोकांना पण आहे. तसेच संतोष भाऊ गायकवाड ते सुद्धा 33 वर्ष त्यांनी नगरपालिकेची सेवा केली. 33 वर्षानंतर निवृत्त होता असताना त्यांनी कुठल्याही कंप्लेंट हा प्रकार ठेवला नाही. आज मला तरी वाटतं की 13-14 वर्षाला 2 ते 3 वेळाच माझ्या समोर आले. म्हणजे किती प्रामाणिक काम असेल. जो व्यक्ती जास्त वेळा माझ्या समोर आला म्हणजे याचा अर्थ असा की त्यांनी काहीतरी कामात चूक केली आहे, काहीतरी अडचण आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे असं मी समजतो. आणि बहुतेक सगळ्यांना अनुभव पण असेल. माझी एकच इच्छा असते, प्रामाणिक काम करा, मला कोणालाही त्रास नाही. चांगलं काम नाही केलं तर मी कोणालाही सोडणार. आज पण मी मुख्याधिकाऱ्यांशी तुमच्यासाठी भांडतो की माझ्या लोकल कर्मचारी, त्याच्यानंतर केडरमध्ये असणारे लोक हे दोष चाललाय, ते चुकीचं आहे ना. कशासाठी आज पण बघा, आता 2 दिवसापुढे त्यांनी ऑर्डर काढली. लोणावळ्याच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना कामाला आलं. केडरकांना काय त्यांना पगार नाहीये का त्यांना सोडलं? आणि त्याच्या मागच्या 2 वर्षाच्या पावसाच्या जे काय ड्युट्या लावल्या तर सगळ्यांना घेतलं होतं. हा भेदभाव का? प्रयत्न केला की कोणाचे म्हणून आपण कोणाला काही त्रास काळजी आम्ही तसेच माझे सगळे मित्र आपल्याचे सगळे आलेले सगळ्यांनी मला समजून आपण एखाद्या लोक खात्यात गेलो पूर्वी एखाद्या काम केलं असेल तर अनुभव नवीन एखाद्या खात्यात गेलं की त्याला रोडायला माहिती पडायला प्रश्न थोडंसं आपण कसं झालं डायरेक्ट दुसऱ्या खात्यात गेल्यामुळे थोडंसं आपण प्रॉब्लेम झाला. प्रयत्न केला थोडं सेट झालं समजायला लागले की आम्हाला एकदम नाही समजलं. थोडं माहिती येतं कळलं. सगळ्यांनी सहकार्य केलं. माझे मित्र खाडे साहेब, मला सगळ्यांचं मी आभार मानतो. माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांना साहेबांनी सर्व सन्माननीय नगरसेवक आणि शिवसेनेच्या सर्व प्रशासन अधिकाऱ्यांच्या सहयोगाने आपले 32-33 कर्मचारी आरोग्य खात्यात घेतलेले आहेत. सर मी मनोज पाटील सरांना सांगेन की आता पण या पुढे पण 2000 डिसेंबरपर्यंत 27पर्यंत जवळजवळ 17 ते 18 लोक आरोग्य खात्याची सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा देखील आपण पाठपुरावा लवकरात लवकर करावा आणि अशा आपले कर्मचारी आपल्याला जी कमतरता जाणवती नगरपालिकेसाठी ती लवकरात लवकर भरून काढावी असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर आमचे सत्कार मूर्ती सन्माननीय मच्छिंद्रजी घोडके साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. ते आपल्या मनोज पाटील साहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर ते मंत्रालयातून आस्थापना विभागावरती त्यांना पूर्ण महाराष्ट्र राज्याची माहिती आहे आणि अतिशय कर्तव्यदक्ष अशा अधिकारी मनोजी पाटील. अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी MA न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.